जर तुम्हाला कोणी विचारलं आपल्या भारतामधलं पहिलं साई मंदिर आहे कुठे, तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं उत्तर असेल शिर्डीला. माझंही कालपर्यंत हेच उत्तर होतं. पण जेव्हा मला समजलं भारतामधलं पहिलं साई मंदिर हे शिर्डीमध्ये नसून आपल्या कोकणामध्ये आहे, तेव्हा थोडं आश्चर्यच वाटलं. कोकणामधील कुडाळ गावात असलेल्या या साई मंदिराची स्थापना सन 1922 मध्ये झाली होती. या गावामध्ये श्री रामचंद्र रावजी हे गृहस्थ राहत होते. ते दत्त मंदिराचे एकदम निस्सीम भक्त आणि त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन स्वतः दत्त महाराज त्यांच्या स्वप्नात आले आणि शिर्डीला ये असं सांगितलं. महाराजांनी बोलवलंय, आता जायला तर लागणारच. रावजी तडकाफडकी शिर्डीला गेले. तिथे त्यांना साई स्वरूपात दत्ताचे दर्शन घडले. बाबांनी त्यांना 1 रुपयाचे नाणे दिले आणि तुम्ही पुढे जा, मी तुमच्या पाठीमागेच येत आहे असा आदेश दिला. आणि 1919 मध्ये कोकणात याच गावात बाबांची पहिली पुण्यतिथी त्या दिलेल्या 1 रुपयामध्ये करण्यात आली. 1919 मध्ये इथे झोपडी होती आणि